आणि आमचा रिझल्ट हा 70% असेल आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत असू. आणि भारतीय जनता पार्टीने या प्रभागाच्या विकासाला कित्येक वेळेस तरी विरोध केला. मला हे सांगा की दोन कवेकर तुमच्या विरोधामध्ये आहेत, त्या दोन्ही कवेकरांचा सामना कसा असणार आहे तुमचा? नाही का, ते कवेकर घराणं मोठं आहे, पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 18 हा चर्चेत आहे. खर तर कवेकर हे भाजपचे प्रमुख आहे. इथल्या तळागाळातील सामान्य जनतेचे आमच्याकडे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. समस्या सोडवण्यासाठी या इलेक्शनला आम्हाला सामोरे जायचं आहे. नक्कीच मतदान विखुरलं जाईल. आता इथं खरी लढाई हे ज्याच्या त्याच्या ताकदीची आहे, ज्याच्या त्याच्या माणुसकीची आहे. कोण कुणाचे कामं केलेत, किती कामं केलेत, कोण किती कामाला येतो, ह्या बेसवर इथली निवडणूक आता होणार आहे. की मला विरोधक हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत. माझ्या प्रभागातील नागरिकांचा जो विकास झालेला नाही, म्हणजे की प्रभागावर अन्याय झाला आहे, तर माझी लढाई ही अन्यायाच्या विरोधात आहे. विरोधकांना मी असंही घाबरत नाही, कारण जनता माझ्यासोबत आहे. शेवटी जनतेचा कौल हा जनता देत असते. येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला दिसेल जनता कुणाच्या पाठीशी. शेवटी काम बोलतं. कुठलाही पक्ष काम करत असताना त्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो. त्याच्यावर जनता ठरवेल आता की कुणाच्या पाठीशी थांबायचं आहे आपण. प्रभागातील जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रथम प्राधान्य असतो. आणि काँग्रेसनेही या इथल्या जनतेचे प्रश्न मार्गी लावले नाहीत आणि भारतीय जनता पार्टीनेही लावले नाहीत. मध्ये जे रस्ते काही बनवलेले होते ते या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये उकरून नाहक त्रास जनतेला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे की पावसाळ्यामध्ये आमचा बांधव इथला हा चिखलातून तिथं प्रवास करत असतो. हे कशामुळं झालं, कुणामुळं झालं, यात न पडता सत्ता कुणाची होती आणि कुणाच्या कार्यकाळात झाला हे खूप महत्त्वाचं आहे. कवेकर सामने आहेत, हे अगदी बरोबर आहे तुमचं. आणि भारतीय जनता पार्टीने या प्रभागाच्या विकासाला कित्येक वेळेस तरी विरोध केला. की जनतेच्या विकासाचे कामं होत असताना आपण कुठलाही पक्ष त्यात विरोध करणं चुकीचं आहे. माझं केंद्रस्थान हे महात्मा बसवेश्वर चौक कवा नाका राहिलेला आहे. निवडणुकीत गुलाल कुणाला लागणार आणि किंग मेकर कोण ठरणार हे मात्र निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्ट होईल. लातूर महानगरपालिका निवडणुकीचं जे आहे ते वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 18 हा चर्चेत आहे, कारण या ठिकाणी अजित पाटील कव्हेकर यांच्या पत्नी थेट मैदानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खंडू लोंढे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मैदानात आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीची सगळी लढत आहे, कशी लढत असणार आहे. खरं तर कव्हेकर हे भाजपचे प्रमुख आहे. भारतीय जनता पार्टीचे ते जरी प्रमुख असले तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचेही प्रमुख आहोत. इथल्या तळागाळातील सामान्य जनतेचे आमच्याकडे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्या प्रश्नांना आम्हाला सत्यात किंवा त्यांची समस्या सोडवण्यासाठी या इलेक्शनला आम्हाला सामोरे जायचं आहे. कशा पद्धतीचा सामना होणार आहे. खरं तर मागील काही दिवसापासून सुरू असलेलं हे सगळं राजकारण, सगळेच पक्ष स्वबळावरचा नारा देत आहेत, सगळेच स्वबळावर लढत आहेत. स्वबळाचा नारा दिला तर ते मतदान विखुरल्या जाईल. नक्कीच मतदान विखुरलं जाईल. आता इथं खरी लढाई हे ज्याच्या त्याच्या ताकदीची आहे, ज्याच्या त्याच्या माणुसकीची आहे. कोण कुणाचे कामं केलेत, किती कामं केलेत, कोण किती कामाला येतो, ह्या बेसवर इथली निवडणूक आता होणार आहे. कोण विरोधक कोण आहे तुमच्या या प्रभागामध्ये? ज्यावेळेस निवडणुकीला लढताय तरुण म्हणून, तर कोण विरोधक आहे असं तुम्हाला वाटतं? प्रथम मी सांगू इच्छितो की मला विरोधक हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत. माझ्या प्रभागातील नागरिकांचा जो विकास झालेला नाही किंवा प्रभागातील नागरिकांच्या समस्या ज्या सोडवल्या नाहीत, म्हणजे की प्रभागावर अन्याय झाला आहे, तर माझी लढाई ही अन्यायाच्या विरोधात आहे. विरोधक तुम्हाला इथं कोणीच नाही का? ते कवेकर घराणं मोठं आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला थेट निवडणुकीमध्ये पक्षानं उतरवलं. माझ्या मागं जनता आहे, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. विरोधकांना मी असंही घाबरत नाही, कारण जनता माझ्यासोबत आहे. शेवटी जनतेचा कौल हा जनता देत असते. येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला दिसेल जनता कुणाच्या पाठीशी. काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी लातूरमध्ये आहे. अशात जे इतर पक्ष आहेत त्यांचा निभाव कसा लागेल आणि कशा पद्धतीची तुमची रणनीती आहे? शेवटी काम बोलतं. कुठलाही पक्ष काम करत असताना त्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो. पण जनतेच्या कितपत समस्या या पक्षांनी सोडवल्या आहेत त्याच्यावर जनता ठरवेल आता की कुणाच्या पाठीशी थांबायचं आहे आपण. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की कुठल्याही इलेक्शनला सामोरे जात असताना प्रभागातील जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रथम प्राधान्य असतो. आणि इथं पक्ष कोण काय केलं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीकडे ह्या प्रभागाची सत्ता होती.
त्यामध्ये प्रमुख 3 वर्ष हे पालकमंत्री त्यांच्याच पक्षाचे राहिलेले आहेत आणि पूर्वी 10 वर्ष इथं या प्रभागाची काँग्रेसकडे सत्ता होती आणि काँग्रेसनेही या इथल्या जनतेचे प्रश्न मार्गी लावले नाहीत आणि भारतीय जनता पार्टीनेही लावले नाहीत. आता जनतेला आम्ही एक प्रथम पर्याय म्हणून सामोरे जात आहोत. जनता आमच्या पाठीशी थांबेल. अडीच अडीच वर्ष सत्ता राहिलेली आहे. भाजपची 2.5 वर्ष सत्ता राहिलेली आहे आणि काँग्रेसची देखील 2.5 वर्ष सत्ता राहिलेली आहे. या सत्तेच्या काळामध्ये काही झालंय का नाही मग? काहीच नाही. प्रभागामध्ये कुठंच काही विकास कामं नाहीत. उलटं प्रभागामध्ये जे रस्ते काही बनवलेले होते, ते या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये उकरून नाहक त्रास जनतेला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. ड्रेनेजच्या प्रकल्पाच्या माध्यमातून जी हेळसांड झालेली आहे जनतेची, जी की पावसाळ्यामध्ये आमचा बांधव इथला हा चिखलातून तिथं प्रवास करत असतो. हे कशामुळं झालं, कुणामुळं झालं, यात न पडता सत्ता कुणाची होती आणि कुणाच्या कार्यकाळात झालं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीने या प्रभागाच्या विकासाला कित्येक वेळेस तरी विरोध केला किंवा आता इथं काल परवा काँग्रेसनेही विकास कामं असतील, किमान काँग्रेसनं आचारसंहितामध्ये काही विकास कामं चालू होते, त्याला अडचण निर्माण केली. मला एक वाटतं की जनतेच्या विकासाचे कामं होत असताना आपण कुठलाही पक्ष त्यात विरोध करणं चुकीचं आहे. मला हे सांगा की 2 कवेकर तुमच्या विरोधामध्ये आहेत. त्या दोन्ही कवेकरांचा सामना कसा असणार आहे तुमचा? 2 कवेकर सामने आहेत, हे अगदी बरोबर आहे तुमचं. पण मला सामोरे जात असताना जनता माझ्या पाठीशी आहे. मला ह्याचा ठाम विश्वास आहे. काय वाटतंय बरं की ज्यावेळेस हे अशा पद्धतीच्या निवडणुका होतात आणि ज्यावेळेस इतर ठिकाणी प्रचार जोमात असतो आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजीने जाता, तर लोक तुमच्या पाठीशी राहतील असं तुम्हाला काय वाटतंय? अगदी बरोबर आहे. गेली 11 वर्ष झालं ह्या प्रभागामध्ये मी कुठल्या समस्या आहेत याच्यावर अभ्यास करतो. या समस्येचं निवारण कसं करता येईल याच्यावर अभ्यास करतोय. त्यानंतरची माझी सामाजिक चळवळ असेल, माझं केंद्रस्थान हे महात्मा बसवेश्वर चौक कव्वा नाका राहिलेलं आहे आणि प्रामुख्यानं इथली जनता, इथला तरुण वर्ग माझ्या कामाशी काय म्हणतात त्याला, की बाबा त्यांना माहीत आहे की माझी काम करायची काय पद्धत आहे. मी विकासाला प्राधान्य देणारा एक व्यक्तिमत्व आहे आणि या 11 वर्षाच्या अनुभवातून जनता माझ्या पाठीशी थांबेल. त्यामुळं मला काही घाबरायचं कारण भारतीय जनता पार्टीनं विकास केलाय असं म्हणत प्रचार करतायत सगळ्या प्रभागामध्ये. मग प्रचार करत असताना समजा ती लाडकी बहीण हे सगळ्या योजना वगैरे त्याचा फायदा त्यांना होईल वाटतं का? आणि कशा पद्धतीनं हे लोक तुमच्याकडे वळतील? ठीक आहे. तुम्ही एक प्रश्न आत्ता मला की भारतीय जनता पार्टीने विकास कामं केलीत. जर विकास कामं केले असतील तर जनता त्यांना कौल देईल आणि विकास कामं झाली नसतील तर जनता मग दुसऱ्या कुणाला तरी कौल देईल. ठीक आहे. जर-तरची लढाई आहे. 16 तारखेला दिसेलच. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि किती म्हणजे विश्वास आहे तुम्हाला की या निवडणुकीमध्ये यश मिळेल? मी या इलेक्शनमध्ये प्रथम पडलेलो आहे. हे माझं प्रथम इलेक्शन आहे आणि मला 100% गॅरंटी आहे माझ्या 11 वर्षाची पोचपावती आणि मायेची शिदोरी जनता मला मतदान रूपी देईल. शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा शरद पवार गट आणि काँग्रेस या सगळ्यांची बोलणी होती, मात्र ही बोलणी कुठं फिसकटली आणि त्यामुळं सगळे पक्ष तुम्ही स्वबळाचा नारा दिलात. वंचितनं मात्र काँग्रेसला एकत्र घेतलंय. हे बघा, आता तुम्हाला मुळात सांगतो, आम्ही लोकसभेला अगदी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेस पक्षाचं इथं काम केलेलं आहे. त्यानंतर विधानसभा लागली, विधानसभेचंही आम्ही काम केलं आणि विधानसभेचं काम करूनही आम्ही त्यांना रिझल्ट दिलेला आहे. कदाचित आम्हाला मानपान दिला नाही किंवा कुठंतरी आमचं नातं जे घट्ट झालेलं होतं ते कुठंतरी कोणीतरी विष काढून आम्हाला साईडला करण्यात आलेलं आहे. तुम्ही विष कालवलं या सगळ्या प्रकरणामध्ये. सोबत जर असता तर त्याचा थेट फायदा झाला असता की तुम्हाला? ते आतापर्यंत काही आमच्याही कानी आलं नाही. ते पक्ष वरिष्ठांना माहीत असेल किंवा आम्हाला पूर्वी 8 दिवस 9 दिवस चर्चा चालू होती किंवा आपण काँग्रेससोबत आघाडीमध्ये प्रस्तावित जागांची मागणी केलेली आहे. आपली काँग्रेससोबत आघाडी होईल. पण ज्यावेळेस आघाडी तुटली त्यावेळेस आम्हाला चित्र क्लिअर झालं की कुठंतरी मानपान किंवा मान सन्मान झाला नाही काँग्रेसकडनं. त्यामुळे आपली आघाडी तुटली आणि आपण स्वबळावर लढत आहोत. तर स्वबळावर लढत असताना आम्ही ताकदीनं 17 जागेवर आज उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमचा रिझल्ट हा 70% असेल आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत असू. राष्ट्रवादी शरद पवार गटानं दावा केलेला आहे की आम्ही किंग मेकरच्या भूमिकेत असू असं ते सांगतायत. मात्र ही निवडणूक चुरशीची होत आहे. सगळे पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत, स्वबळावरती लढत आहेत. त्यामुळं या निवडणुकीत गुलाल कुणाला लागणार आणि किंग मेकर कोण ठरणार हे मात्र निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्ट होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथे थांबूया. धन्यवाद.